ओवी, ओवी असं काय करतेस बाळा? मी तुला केव्हापासून विचारते, एका शब्दाने उत्तर देत नाही असं तू. आता शेवटचं विचारणार. हे बघ, आपण आज दिवसभरात 3 क्लासेस बघितले. त्यातला कुठला फायनल करायचा? पटकन सांग. काकू, त्या तिन्ही क्लास पैकी मला एक सुद्धा क्लास आवडला नाही. ओवी अगं असं काय करतेस? हे बघ, पहिला क्लास आहे की नाही, तो आपल्या घरापासून खूप जवळ आहे. आपल्याला अगदी चालत जाता येईल. दुसऱ्या क्लासची टीचर खूप शिकलेली होती. आणि तिसऱ्या क्लासमध्ये तर किती सुंदर वाद्य होती. सगळं कसं शिस्तबद्ध होतं. मग काय अडचण आहे बाळा तुला? एखादा फायनल कर ना कुठला तरी. काकू, तिकडे सगळं होतं पण गाणंच नव्हतं. म्हणजे ते तिघे पण गळ्यातून स्वर काढायला शिकवत होते, पण गाणे गळ्यातून नाही मनातून यावं लागतं. बाळा, हल्लीच्या काळात कोण असं मनापासून शिकवणारं गुरु मिळतं सांग मला? मिळतात ना काकू, आपल्याकडे तशा गाण्यांच्या गुरु आहेत की. कोणाबद्दल बोलतेस तू? आबिदच्या आईबद्दल. ते अगदी तसंच गातात आणि तसंच शिकवतात. आपण त्यांच्या क्लासला जाऊया ना, प्लीज प्लीज प्लीज. अरे देवा, गाडी अजून तिथेच अडकली आहे का तुमची? ऐक ना बाळा, मी ना त्या गुरुकुलचा पत्ता शोधून काढला. पण ते गुरुकुल आहे ना, ते आपल्या घरापासून खूप लांब आहे. जायला यायलाच अर्धा तास जाईल. आणि मला सांग, हे सगळं आपण लपवून करतोय की नाही? आपण तिकडे गेल्यानंतर कुणाला कळलं तर? मला सांग, तुला तुझ्या बाबांची भीती वाटते की नाही? त्यांना जर कळलं ना तर आपलं काही खरं नाही बाळा. प्लीज समजून घे ना. तिथे जायचं नसेल तर मला नको विचारूस. तुला हवं तो क्लास लावून मला नेऊन बसव. देवा, बापासारखीच हट्टी आहे ती. विठ्ठला, आता तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. सारंग, सारंग तुला पाणी हवंय? थंड आहे. काल बोललो होतो ना आपण, नाव नाही बदलायचं. का तू त्या शंकररावांना अट घातलीस? मला ना राहून राहून एक प्रश्न सतावतोय सतत. या एका नावाचा तुला एवढा पुळका का आहे सारंग? मला कळतच नाहीये. तू प्रेम केलंस तिच्यावर, तिने केलं खरं खुरं प्रेम तुझ्यावर? सांग ना. ती गेली ना तुला सोडून? तुझा विचार सुद्धा केला नाही तिने. एवढ्याशा छोट्याशा कारणावर ना भांडली आणि निघून गेली घर सोडून. ती पण कशाबद्दल बोलतोय आई? कामाचा विषय चालू आहे ना. तिने काय केलं काय नाही केलं जाऊ दे ना. महत्वाचं काय इथे? एक्झॅक्टली महत्वाचं कसं नाही सारंग. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? तू तुझ्या आठवणी जपतोय पण त्याचा त्रास